नमस्कार, मी सचिन डेरे. आपण पाहत आहात आपला आवाज. ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे या प्रदर्शनाचे 5वे वर्ष आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, शिवनेर भूषण, अनिल तात्या मेहेर, प्रकाश मामा पाटे, रवींद्र पारगावकर, ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये शेतीपूरक अनेक शेती उपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास गर्दी केली होती. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जे 50 वर्षात साध्य झाले नाही ते भाजप सरकारने या 4-5 वर्षात साध्य केले आहे असे वक्तव्य केले. खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्यांची काळजी घेणारं सरकार आहे असंही बोलण्यास ते विसरले नाहीत. या संपूर्ण कृषी प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे आमचे नारायणगाव प्रतिनिधी शुभम भोर यांनी. पाहुयात. गेले 3 जिल्हे में जिल्हाधिकारी राहिला, तिथे सुद्धा कृषी विज्ञान केंद्र इतर बघितले. मला कौतुक करावे लागणार. नारायणगाव सारिखा कृषी विज्ञान केंद्र सर्व कृषी विज्ञान केंद्र यांच्यासाठी मॉडेल आहे. इथे महाराष्ट्राचे 47 कृषी विज्ञान केंद्राला ज्याचा सर्व कार्यभार नियंत्रित करत डॉक्टर लाखन सिंग सुद्धा उपस्थित आहे, अटारीचे डायरेक्टर. मी त्यांना विनंती करेन की हे मॉडेल आपण प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करावे. इथे जमलेले सर्व शेतकरी, सर्व आयोजक, सर्व जास्त शेतकरीला लाभ व्हावे याची कामना करतो. पाण्याची आर्द्रता किती आहे हेही सांगणार आहे. एवढे सगळं सांगणार आहे. मी 100 जणांना सांगितलं, कोणी ऐकणं गेलं. हे तयार कोण केलंय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर IIC. आणि त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर KGP रेड्डी, याला मी फोन केला आणि रेड्डी साहेब मैं आपको मिलने के लिए आ रहा हूं. आता मला शेपूट लय मोठा आहे. माझं शेपूट काय? स्टेट ऍग्रीकल्चर प्राइस कमिशन चेअरमन.
म्हणजे असलो काहीतरी मोठं आहे वाटतंय, पण तसं काही नाही. परंतु नाव नाही मोठं आहे. नाव काय? गजेंद्र सिंह राजे. आणि दिसतेत असले ते काही असो, गजेंद्र म्हणजे हत्ती, हत्ती सारखं नाव. 12 किलो बंद उचलून पडतो काही असो, पण आपलं नाव आलंय भारत आहे, स्टेट ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन. आणि त्याच्यावर फोन केलो, सर आइये आइये म्हणला त्याने. त्याला काय माहित मी कोण आहे ते. पण मी गेलो, भेटलो. 9 ड्रोन तयार केले त्याने. सगळे ड्रोन आणले. 25 लाख रुपये. शरद सोनवणे साहेब, माझ्या खिशातून 25 लाख रुपये खर्चून देशातले 50 शास्त्रज्ञ गोळा केले. माझ्या गावात 6-7 हजार शाळेचे पोरं जमा केले. 4-5 हजार शेतकरी जमा केले. आणि ते ड्रोन कसं उडतंय आणि काय काय सांगतंय तेही सांगितलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला, पुढच्या वर्षापासून ड्रोनच्या माध्यमातून पीक पेऱ्याची आकडेवारी जमा करायचा निर्णय झाला. म्हणजे 2 निर्णय. पाशा पटेल कुठल्याही जातीचा असो, पाशा पटेल कुठल्याही धर्माचा असो, आणि पाशा पटेल सत्तेत असो का विरोधात असो, पाशा पटेलचा श्वास शेतकरी आहे. आणि म्हणून मी माझी नियत बदलत नसतो, मी माझा धर्म बदलत नसतो. मी रस्त्यावरची हरामी औलाद नाही, मी खानदानी घरचा आहे. त्याच्यामुळे मला मरेपर्यंत शेतकऱ्याशिवाय दुसरं काही दिसूच शकत नाही. मला हंगामा खडा करण्यापेक्षा मला धोरणात्मक गोष्टी बदल करून घ्यावं वाटतं. तुमच्या सगळ्यासाठी सांगतो, आज कांद्याच्या बाबतीत 5% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह, कांद्याच्या बाबतीत वाहतूक सुधारणा करून घेतली नाशिकमध्ये. आता आज सकाळी 8 वाजता मला अभिनंदन करायचं, मी लासलगावला मुक्काम होतो. सकाळी 8 वाजता 8 पत्रकार आले लासलगावचे, आणि 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पत्रकार परिषद झाली. जगात कुठं सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद होत नाही, पण 8 वाजता 8 पत्रकार मला आले. आणि 10 वाजेपर्यंत मला काय 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 विचारत होते. तुमचा फोन येत होता, कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे. मी म्हणलं दुसरा कोण सापडलंच नाही यांना. मी म्हणलं मीच आहे, मला खात्री झाली. यांनी जर फोन केला नसेल तर मला वाटलं तर कोणतं आले, कोणच नाही. कुठं उशिरा गेलं तर मी फरक पडत नाही. म्हणून मी बी मनसोक्त पेपर ऐकलं का, मग इकडे 1.5 तासामध्ये निघून आलो. सांगायचं तात्पर्य शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवायचे याच्या संदर्भात, क्लायमेट चेंज वर काम कसं करायचं याच्या संदर्भामध्ये. हो सोनवणे साहेब, माझ्या समाजात सगळ्यात मोठं सण असतंय ईद, बकरीद ईद आणि रमजान ईद. मी एक ईद माझ्या आईचं परकर घालून साजरं केलं. आमच्या 30 दिवस रोजे असतात, उपवास असतात. सकाळी एकदा खायचं आणि संध्याकाळी एकदा खायचं. मी घरामध्ये खायला नाही म्हणून 3 दिवस बगर खाता नुसतं पाणी पिऊन मी उपवास केलेला माणूस आहे. गरिबी का असती फार बारीकीनं बघितलेली आहे. आणि म्हणून ती गरिबी झोपू देत नाही, ती गरिबी स्वस्थ बसू देत नाही. आणि ती गरिबी त्या माणसाचं भलं करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी का ते भोगलेलं आहे म्हणून. हे पुतण्या मावशीचा प्रेम नाही, अरे ते भोगलेलं आहे. आणि मग त्या भोगलेल्या अशी वेळ दुसऱ्याला कोण येऊ नये म्हणून आम्ही काम करतो. काय काम केलं तुम्ही? जसं जय भवानी जय शिवाजी तुमच्या संघटनेची घोषणा. आमच्या संघटनेची घोषणा काय होती? मी भाजपमध्ये यायच्या आधी हातात रुंद एकच मागणं, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे. असा कसा मिळत नाही आम्ही म्हणतो तो, असा कसं मिळत नाही. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं जी गोष्ट मला मिशा फुटायच्या आधी कळली. आणि एकच घोषणा मी देत होतो. वयाच्या 62व्या वर्षी म्हणजे आज 42 वर्षापूर्वी त्या मागणीसाठी मी घरच्या बाहेर पडलोय.
आज बी आठवड्यातले 6 दिवस मी घरच्या बाहेर असतो, कदाचित महिन्यातले 2 दिवस मी घरी असतो. आता तुम्ही माझी जर बॅग बघितली तर मी कुठं परदेशाला चाललोय असं 15-20 ड्रेस घालून मी निघत असतो आणि जमल तेव्हा घरी जात असतो. आता ती खाज आहे शरदराव, आणि ती ओरिजिनल आहे, कोण लावलेली नाही. त्याच्यामुळे खाजवून घेतल्याशिवाय करमतच नाही. त्याच्यामुळे हिंडा वाटतं. आता मी आलोय कुठून, मी लातूरून जळगावला गेलो, जळगावून रात्री लासलगावला मुक्काम केलो, इथं आलो. उद्या मला अकोल्याला जायचंय, अकोला ते नारायणगाव. दुसरं कोण असतं तर म्हणते तात्या यावेळेस मी येणार नाही, खूप लांबचा प्रवास आहे, हे शक्य नाही. नाही किती लांब आहे म्हणलं, नाही खाज आहे ना, घेतली खाजवून. इथून इथं आता निघालो तर इथून अकोल्याला जाणार आहे. तुम्हाला कळतं का आमच्या मराठवाड्यात म्हणतात कुण्या बी अडंगा, म्हणजे कुठल्याही बाजूला तयारी आहे. परंतु ते मला आज काही करायचं नाही, का डायबिटीज आहे. त्यामुळे आता काय बोलावं तर सचिन प्रताप सिंग साहेब फक्त शुभेच्छा दिल्या. तात्याने जी पिशवी दिली रोपाची, त्याच्यावर झाडाच्या संदर्भामध्ये लिहिले, मी तुला सावली देतो, मी तुला फळ देतो, मी तुला हवा देतो, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एकूण मी त्यांच्या दोघांच्या प्रश्नाला उत्तर देत बसत नाही. मी फक्त त्या सचिन प्रताप सिंग साहेबांनी जो एक धागा सोडून गेला माझ्यासाठी, फक्त मी त्याच्यावर बोलणार आहे. शेतीतले प्रश्न ह्या दोघांनी मांडले. मी नेता का झालोय, माझ्या गावात मी ग्रामपंचायतचा मेंबर सुद्धा होऊ शकत नाही अशी माझ्या गावची परिस्थिती. 2दा निवडणूक लढवलो मी, एकदा 3 लोक आले आणि एकदा 6 आले. 9ची ग्रामपंचायत. दुसऱ्या बारला जेव्हा 6 आले तेव्हा मला वाटलं आता मी सरपंच होतो. नवीन कपडे शिवून घेतले, आता उद्या सरपंचाची निवड. तर रात्री आमच्या गावातल्या एका म्हाताऱ्यानं त्या 5 लोकांना बोलवलं. त्यांनी एकच लाईन सांगितली, अरे काल परवा तर हैदराबादचा निजाम उरावरून उतरलाय आणि निजाम पुन्हा उरावर बसून कशाला घेणार तुमच्या, गेले पळून 5च्या 5 मी एकटाच आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं की अजिबात कधी राजकारण करायचं नाही. आणि मग मी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठीच पूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिलो. मी सरपंच होऊ शकलो नाही, पण आमदार झालो. यावेळेस तर तिकीट देऊन मी निवडून आलो नाही मी, तरी पण मंत्र्याचा दर्जा मिळाला. म्हणजे काय खेळ असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता मी शेतकऱ्यासाठी काय ते बोलून जाणं माझा धर्म आहे. पण मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगणार आहे की शेतीच्या समोरच्या समस्या किती आहेत. हसवाला जेवढे केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त शेतीच्या समस्या आहेत. हसवाचे शेतकऱ्याचे प्रश्न हे मोजता येत नाही, एवढे सगळे प्रश्न आहेत आणि की एका दिवसात तयार झाले नाहीत, त्याला फार काळ गेलेला आहे. म्हणून त्या सगळ्या विषयावर न बोलता मी 2-3 महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. पहिलं संकट सांगणार आहे. काय संकट आहे? आमदार साहेबांनी सांगितलं, सोनवणे साहेबांनी, की यावर्षी 70% धरणं भरली, परतीचा पाऊस आला नाही म्हणून आमचं भात बी गेलं आणि सोयाबीन बी गेलं. किती दिवसानंतर गेलं तुमचं असं नुकसान? किती वर्षानंतर झालं? 20 वर्षाने. अरे आमच्या भागात वर्षाला असं होतंय, वर्षाला. त्याच्यामुळं गरिबी बघायची असेल तर आमच्याकडे चला. आमच्याकडचा आमदार असं म्हणत नाही की सरकार करो का न करो, परंतु सोनवणे सरकार करणार. किती ताकद मोठी आहे बापू तुमची. ऐकलं का? मी जर आमच्या भागातला आमदार असता का ते म्हणलं असतं मला मिळते 2 कोटी, पुन्हा कोणाला देऊ रे बाबा, तुला 5 देतो म्हणून निघून गेला असता. हे आमदार काय म्हणते, किती किलोमीटर आहे रे? मी तर वचकलोच काय रे बाबा रे बाबा. आणि मग त्यांनी सांगितलं मी आता काय करावं. म्हणजे हे सगळं कशावर आहे? हे तुमच्या भागावर आहे. तुमच्या भागाचा वैभव, तुमच्या भागाची संपत्ती, आणि मुंबई जवळ
इकडं पुणे जवळ आणि इकडं नाशिक जवळ, या सगळ्या गोष्टी मुंबई पुण्याला पालेभाज्या, भाजीपाल्या, फळभाज्या, फळं हे सगळं पुरवायचं काम तुम्ही करताय. आणि खरंच आहे, तुम्ही जन्मलाय कुठं? शिवरायाच्या भूमीमध्ये. म्हणजे तुम्हाला सलामच आहे बाबा. त्याच्यामुळे तुम्ही वागता तसं, म्हणजे बरोबर वागता हो तुम्ही, काही हरकत नाही. पहिलं आता ते 3 किलोमीटर करून टाका, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता ते दुष्काळ बाबा माझ्या 5वीला पोहोचलेलं आहे. मी 25 एकर गावच्या कडची खारी पांढरी, माझी जमीन खारीची आणि तीही पांढरी, माझ्या शेतातली माती आणून लोक घर सारवायचे. सोनवणे साहेब, पर 25 एकर जमीन असलेला पाशा पटेल मी माझ्या वडिलाला एकटाच. 1972च्या दुष्काळामध्ये मी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेलं आहे. दुष्काळ काय असतो आम्ही दुष्काळाची तीव्रता काय असती आम्ही भोगले, दुष्काळात चटके काय आम्ही भोगले. खरं तर पीक विम्याच्या बाबतीमध्ये मी तुमच्या नंतर एक भाषण ठेवणार होतो, परंतु वेळ पाहता मी ते नको म्हणलं. इथं एक ऍडव्होकेट प्रकाश पाटील म्हणून आहे, कुठं जरा प्रकाश पाटील साहेब, हे ऍडव्होकेट प्रकाश पाटील म्हणून आहेत धुळ्याचे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात चांगलं जर कोण बोलत असतील आणि सरकारकडून चांगल्या गोष्टी कोण जर करून घेत असतील तर त्यांचं नाव आहे हे प्रकाश पाटील. संकट आलेलं आहे. काय संकट आलंय त्यांनी सांगितलं, परतीचा पाऊस आला नाही. मी काय सांगतो, मी वर्षाला हे भोगतोय. आता तुम्ही सवय करून घ्या, दुष्काळ वर्षाला येणार आहे. शेतीच्या समोरचं पहिलं संकट काय? शेतीच्या समोरचं पहिलं संकट हे की दुष्काळाची आम्ही सवय करून घ्यावी लागणार आहे. का तर दुष्काळ आता वर्षाला येणार आहे. दुष्काळ कसा असेल, कधी अधिक पाऊस होऊन दुष्काळ होईल तर कधी पाऊस नसून दुष्काळ होईल. त्याचं कारण इथं बसणारे जे शेतकरी आहेत, आतापर्यंत माझ्या बापाच्या काळात, माझ्या तरुणपणाच्या काळात पाऊस कसा यायचा? पाऊस यायचा नक्षत्राच्या माध्यमातून. नक्षत्राचं नाव सांगितलं डीजी साहब, नक्षत्र का नाम बोलने के बाद आसमान से टपकने वाले बारिश की जो धार होती है उसकी साइज और वो कितने दिन आता है ये भी पता चलता था. म्हणजे मी त्यांना हिंदीत कळावं म्हणून सांगितलं, पण तुमच्यासाठी सांगतो. नक्षत्राचं नाव सांगितलं तर त्या नक्षत्रामध्ये आभाळातून पडणाऱ्या पावसाची धारीची जाडी कळायची आणि ते किती दिवस येतंय ते कळायचं. मी तुम्हाला माझ्या मराठवाड्यातल्या म्हणी सांगतो पावसाच्या संदर्भात. पडला उतरा भात खैना पुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा पाऊस झाला भोळा. म्हणजे पुण्या नक्षत्रामध्ये पाऊस कसा येतो आणि ते पाऊस आल्यानंतर शेतीमध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय बदल होत असतो हे त्या नक्षत्राच्या नावावरून कळायचं. आता तुम्ही सगळे शेतकरी बसला, तुमची आईची शपथ घेऊन सांगा असं आता होतंय का? नाही. आता नक्षत्र किती? आता नक्षत्र 27 नाहीत, आता नक्षत्र 2. एक तर ढगफुटी नाही तर दुष्काळ. तिथले माणसं दुसरीकडे शिफ्ट, मग दुसरं तिसरं चौथं. आणि मग तुम्ही ज्या मुंबईत राहताय ती मुंबई सुद्धा 50 वर्षात बुडणार आहे. चेन्नई बुडणार, म्हणजे सगळे मोठे समुद्राच्या कडचे शहर पाण्यात बुडणार आहेत. हे फक्त भारतातले बुडतील का? तुम्ही म्हणताल भारतातले नेते नालाय कसल्यामुळे बुडाले. हे जगातले सगळे शहर
समुद्राच्या कडचे बुडणार आहेत का तर क्लायमेट चेंज ना भारतावर हाय ना बांगलादेश हाय ना पाकिस्तान हाय ना नेपाळ हाय तर अख्ख्या पृथ्वी तलावर आहे. आणि हे गोंधळ कोण केलंय? कुण्या पक्षानं केलं नाही तर माणूस जातीनं केलेला आहे. आता तुम्हाला मला एक काम करावं लागणार आहे, त्याच्यातून आता जगायचं कसं. मी आता एका नवीन समितीवर आहे. मला परवा भारत सरकारने एका समितीवर घेतलंय. समितीचं नाव आहे ग्रामीण विकास पंचायत राज संस्थान. 200 एकरवर एक संस्था आहे हैदराबाद मध्ये आणि त्या संस्थेमध्ये ग्रामीण विकासाची NIRD नावाची संस्था आहे आणि या संस्थेचं संशोधनामध्ये ग्रामीण भागाच्या काम चालत असतात. त्या संस्थेची परवा 8 डिसेंबरला दिल्लीमध्ये बैठक झाली. 22 IAS ऑफिसर सदस्य आहेत आणि नॉन ऑफिशियल 5 आहेत. त्याच्यापैकी देशात मी एकच आहे. 5 पैकी मी एक आहे. देशात 5 आणि मी एक. मी त्या बैठकीमध्ये जाऊन काय सांगितलं? मी त्या बैठकीमध्ये जाऊन सांगितलं की आमचं मरण आजचं उद्या ढकलता येतंय का? आता काय होणार आहे? आता मजा होणार आहे. काय की आता तुम्हाला सलाईन लावलेलं माहितीये. सलाईन लावतोय ते थकवा आला काय बी झालं की डॉक्टर सलाईन लावतोय. परंतु आता एक नवीन वाण येऊ लागले हॉस्पिटलमध्ये, ते म्हणजे ऑक्सिजन. आता दिवसभर काम केलं, खूप थकवाला, चला ह्याला ऑक्सिजन लावा. ऑक्सिजनचं सिलेंडर 900 रुपयाला मिळणार आहे आणि ती बी कॅनडाहून आणायचं म्हण का तर तिथली हवा शुद्ध आहे, इथली खराब आहे, पण इथलं सिलेंडर सुद्धा कोण घेणार नाही. अशी अवस्था आता होणार आहे. काय काय वाईट गोष्टी होतील, काय काय वाईट होतील हे मी सांगणार नाही, परंतु भयान वाईट होणार आहे. आणि या वाईटाची सुरुवात कशी झालेली आहे तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. माझा लातूर जिल्हा आहे. किती झाडं पाहिजे? 33%. 100 एकर जर पृथ्वी असेल तर 33 एकर मध्ये झाडं पाहिजे. पुणे जिल्हा 100 एकर आहे का? 33 एकर झाडं पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची मी माहिती सांगत नाही, मी माझ्या जिल्ह्याची माहिती सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये 33% झाडं पाहिजे होते. झाडं आहेत 1%. लातूर जिल्ह्यामध्ये 1% झाडं आहे. झाडं 33% पाहिजे होते. आता वातावरण समतोल कसा राहील त्याचा विचार करा. आम्ही रोज झाडं तोडतो, झाड कोण लावायला तयार नाही. रोज फक्त तोडायचंच काम आहे, लावायचं काम नाही. तुम्ही म्हणसाल की मूर्ख माणूस तू काय करतो, तर मी तुम्हाला सांगतो की या वर्षी मी माझ्या शेतात 50 एकर मध्ये बांबू लावलेला आहे. गेल्या वर्षी माझ्या गावात 40,000 लिंबाची झाडं लावली. गेल्या वर्षी माझ्या मतदारसंघात समोर थांबून 1,00,000 लिंबाचे झाड लावून घेतले. आणि आता या वर्षी माझ्या शेतात 50 एकर बांबू लावलाय. आणि दुसरी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की आता मी बांबू इंजिनिअरिंग कॉलेज काढलालोय. आणि पुढचं तुम्हाला मी सांगतो मी टिश्यू कल्चर लॅब बी काढलालोय की माझ्या जिल्ह्यातली झाडाची संख्या कशी वाढवायची. का तर माझं आयुष्य गेलं, माझ्या पोराचं बी जाणार आहे, पण माझ्या नातवाच्या काळामध्ये भयान गोष्टी होणार आहेत. म्हणून माझ्या नातवाचं तरी आयुष्य सुखा समाधानाने चांगलं जावं याच्यासाठी मी काम करणार आहे. आणि त्याची पहिली सुरुवात जी झाली ती NIRDच्या बैठकीमध्ये मी बोलल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमरजी यांनी सांगितलं की क्लायमेट चेंजवर NIRDने काम केलं पाहिजे. आणि पहिली बैठक भारतामध्ये पहिली बैठक या संदर्भातली कुठे व्हायला पाहिजे तर पाशा पटेलच्या गावात व्हायला पाहिजे. आणि म्हणून 25 तारखेला देश कसं वाचवायचं, जग कसं वाचवायचं ह्याच्यासाठी जगामध्ये जे कोण काम करले ते भारतामध्ये हे काम कसं व्हायचं तर ते माझ्या गावातून होणार आहे. तुमच्यापैकी कोणाला यायचं असेल तर मी तुम्हाला आजच निमंत्रण देतो. आमदार साहेब तुम्ही कांद्यावर बोललो, आता कांद्याची चिंता तर तुम्हाला सगळ्याला आहे. कांद्याचा त्रास पुन्हा झाला, हात वर करा. सगळे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काही लोक करावं का नाही ह्यानं काय करणार तरी केली.
म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही हात वर केलो. आज कांद्याची काय पोझिशन आहे? आज कांद्याची पोझिशन अशी आहे की पहिला फक्त नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग कांदा पिकत होता. आता देशामध्ये 26 राज्यात कांदा पिकू लागलेलं आहे. मी आता नाशिक मध्ये होतो 30 तारखेला. कोणी हिम्मत केला नसतं. कांद्याचे भाव 200 रुपये झाले होते. दिसल त्याला लोक वाजवत होते. आणि मी दौरा दिला की पाशा पटेल कांद्याच्या शेतकऱ्याबरोबर चर्चा करायला नाशिकमध्ये. मला कोणी मारलं नाही. मला चर्चा केली लोकांनी. आणि चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात काय आलं की नाशिक मध्ये कांद्याचा एवढा भयानक प्रश्न का तयार झाला. त्याचं कारण नाशिक जिल्ह्यातले साखर कारखाने बंद झाले. लोकाला नगदी पैशाची सवय लागली होती म्हणून ऊसाचा शेतकरी कांद्याकडे वळला. एवढा कांदा पिकला की रोज 3 रॅक रेल्वे भरून जातील एवढा कांदा बाजारात येऊ लागलाय. पण रॅक 3 दिवसाला 1 मिळाले. माझ्या लक्षात आलं की इथं वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून याची सोय केली पाहिजे. मी संध्याकाळी औरंगाबादला योगायोगाने नितीन गडकरी साहेब होते. गडकरी साहेबांकडे गेलो. गडकरी साहेबांना प्रत्यक्ष कानावरची ही गोष्ट सांगितली. पियुष गोयल साहेबाला गडकरी साहेबांनी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या रॅकचा प्रश्न मिटून गेला 12 तासाच्या आत. मला कळल्यानंतर 12 तासाच्या आत तो प्रश्न मिटला. गेल्या वर्षी कांदा परदेशामध्ये जावा म्हणून 10% मी मागणी केली होती. गेल्या वर्षी सरकारने 5% केली. या वर्षी पुन्हा 5% केली. म्हणजे 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहे. खरं तर कांद्याचं उत्पादन वाढलं. कांदे खाणारे वाढतील का हो? खाणारे तर तेवढेच आहेत. मग त्या कांद्याचं करावं काय लागणार आहे? या कांद्याचं करावं लागणार आहे. गेल्या 30 वर्षामध्ये कांद्याचं जेवढं उत्पादन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट उत्पादन वाढलंय. पण निर्यात जेवढी होती तेवढीच राहिलेली आहे. म्हणून आता सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्यात वाढवण्याकडे जावं लागणार आहे. म्हणून आम्ही 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह दिलेलं आहे. नाही त्या संदर्भामध्ये काय झालं मोठी गोष्ट सांगतो. बजेटमध्ये नरेंद्र मोदी सरकारने काय सांगितलं, आता आमच्या देशाची निर्यात $30 मिलियन आहे. आता ती कुठे न्यायची आहे? $100 मिलियन वर. $30 मिलियन एक्सपोर्ट $100 मिलियन वर नेणार आहे. हे होणार आहे कसं? 20 फेब्रुवारीला तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेब असं लोकात आहेत आणि मी स्टेजवरून बोललोय. अशी माझ्याकडे कॅसेट आहे. 11 मिनिटं मोदी साहेबांना मी माझं भाषण ऐकवलेलं आहे. त्याच्यावर मोदी साहेबांनी काय बोलले त्याची कॅसेट माझ्याकडे आहे. मी मागणी काय केली होती तुम्हाला सांगतो आणि याचं रूप काय येणार आहे भविष्यामध्ये सांगतो. मी मागणी केली. एक काळ असा होता माझ्या देशामध्ये तेल बी आयात होत, डाळ बी आयात होत होती आणि तांदूळ बी आयात होत. फक्त खिचडी आयात होत नव्हती एवढं सांगितलं नाही मी. तांदूळ बी आयात, तेल बी आयात, डाळ बी आयात. पण आता जगामध्ये भारत हे 5वी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला आलेली आहे. आता आम्ही सगळ्या जगाला खाऊ घालायची आमच्याकडे ताकद आहे. अशा वेळेस भारताच्या नेतृत्वाने वागायला कसं पाहिजे? भारताच्या नेतृत्वाने वागायला पाहिजे की जगामध्ये जेवढे भारतीय दूतावास आहेत त्या सगळ्या दूतावासांमध्ये एक कृषी वैज्ञानिक बसवायचं. त्या देशाला काय गरज लागणार आहे त्याचा अभ्यास करायचा. ती माहिती देशाला कळवायची आणि आपण त्या जगातल्या त्या देशाला ती वस्तू आपण सप्लाय करू शकतो. अशी ज्यावेळेस मी मांडणी केली तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मी बोललो 20 फेब्रुवारीला पण 30 जून, 1 जुलै, 2 जुलै जगातल्या सगळे जे राजदूत आहेत भारताचे याची बैठक दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधानांनी आणि त्या बैठकीमध्ये निर्णय काय झाला? या वर्षापासून 10 देशामध्ये
कृषी वैज्ञानिक बसवायचं आणि आपलं माल त्याला काय काय लागतंय त्याचा अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीनं शेतीमालाचा निर्णय वाढवायचा. हे आत्ता निर्णय झाला. आता तुम्ही म्हणाल की निर्णय झाला, अंमलात कधी? आता कसं आहे माहितीये का, आता मनसे शिवसेना असंच करणार ना. आम्हाला भीती तुमची एवढीच वाटते. बापरे, आम्ही डोकं चालवत असतो. आमच्या डोक्यानं जेवढ्या गोष्टी करायच्या बरोबर आहे का. आणि आंदोलन कुठं करायचं आम्हाला कळतं. मी आज बी आंदोलन करतोय. सरकारमध्ये बसून सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात. इथं जरी मी बोलत नसलो तर तुमच्या गोष्टी काय काय दिल्लीमध्ये सांगायच्या. माझं भाषण पंतप्रधानाच्या समोरच्या एका मंत्र्याने ऐकलं आणि त्याने म्हणलं पाशाची पद्धत आहे का की पंतप्रधानाच्या समोर विरोधी पक्षाचा नेता बोलल्यासारखं बोलला. अरे म्हणलं माझ्या देशाचा प्रमुख आहे आणि माझ्या देशाच्या प्रमुखाच्या समोर माझ्या गावातल्या माणसाची भावना काय ती जर मी सांगितलं नाही तर मी जगाला नालायक माणूस आहे. आणि म्हणून मी त्या तोऱ्यामध्ये आता इथं बोलणारा ह्याच्यापेक्षा मोठ्या तोऱ्यामध्ये या देशातल्या शेतकऱ्याचे प्रश्न आर्थिक दृष्ट्या मी विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष उभं करत होतो. मी आता सत्तेत आहे. मी आता सोल्युशन देत असतो. आता संघर्ष करून चलत नसतं. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, किती गोष्टी सांगू. आता तुम्ही एक गोष्ट सांगितली त्याला उत्तर देतो. कोण सांग माहित राहतं का. कोण बी पेरतय आणि काय बी पेरतय आणि पुन्हा लई झालं की भूमंड आणि कमी झाल्यावर कांद्याचं फोटो जीपवर लावते. ती बी चान्स येते ना कधी कधी. कांदा प्रसन्न म्हणजे देव प्रसन्न आहे, बाप प्रसन्न आहे, कांदा प्रसन्न. बरोबर आहे का. याच्यासाठी काय करावं लागणार आहे. याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी एक विनंती केली. सर, जोपर्यंत आपण पेरलो किती ह्याचा आकडा कळणार नाही, आपण काय पेरलो ह्याचा आकडा कळणार नाही, तोपर्यंत त्या पिकाचं काय होईल सांगता येणार नाही. आतापर्यंत कोणाच्या हातात खेळ आहे. पीक लावायचं तलाट्याच्या हातात. इथं कोण तलाठी असेल तर राग मानू नका. परवा व्हॉट्सअपवर एक गोष्ट फिरली. इथं आहे का कोण तलाठी. कोण आहे. हो सांगा ना. कशाला येतील असल्या कार्यक्रमाला. लई बिझी राहते. म्हणजे बरं आहे कोणच नाही. वर कोण आहे का तुमच्याकडे. काय भाऊचा म्हणतात का. पाऊस आहे. अवघड खेळ. देत नाही ना. कसं देईल. लय अवघड खेळ. पण सांगतो तुम्हाला ऐका. तर व्हॉट्सअपवर काय गोष्ट आली माहितीये का. एका गावात एक तहसीलदार साहेब आणि तहसीलदार साहेबाची बायको तलाठी साहेबाच्या घरी जेवायला गेले. म्हणतात तलाठी साहेबाच्या घरातलं वैभव बघून तहसीलदार साहेबाची बायको विचारली म्हण की तुम्ही कधी तलाठी होणार आहे हो. म्हणले माझ्या मी बघितलं नाही बरं का. व्हॉट्सअपवर वाचलो. तर तुमच्यात कोण यायला आमच्या तलाठी संघटनेकडे यांचा धिक्कार लगेच सुरू होते. आपल्याकडे लोकशाही आहे ना. कोणी काही बोलायला काही अडचण नाही. परंतु मी वाचलंय व्हॉट्सअपवर. आणि म्हणून आता खरं कोण कोण काय काय त्यानंतर काय करेल बिचारा. त्याच्याकडे 17 नोकरचं काम आहे. एकेका तलाट्याच्या हातात 3-3 खाजगी नोकर आहेत. बरोबर आहे का. हे एक अजून नवीन आहे. त्याला कामच नाही झालं. त्याला बिचारायला काय करणार आता. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलं. त्यांना सांगितलं की आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ आहेत. 60,000 पोरं शिकतात. 2,000 पीजीचे पोर आहेत. 62,000 पोर आहेत. हे 62,000 पोरं आणि 45,000 गाव. बीएससी अग्री भरपूर असतील इथं. बीएससीच कॉलेज आहे ना. बरोबर आहे. तर आता एमएससी वाले प्राध्यापक भरपूर असतील इथं. तर आता ह्या एमएससीच्या बीएससीच्या पोरांना शेतीचा अनुभव राहावं आणि म्हणून विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या पोरांना 15 दिवस एक गाव द्यायचं आहे.
त्याला गावात नीट काम केलं तर 20 मार्क द्यायचे, त्याला राहायचं जायचं खायचे पैसे बी द्यायचे. त्याला असं म्हणू नये काहीच न दिल्यामुळं मी अजिबात काही करू शकलो नाही. त्याला राहायचं द्यायचंय, खायचं द्यायचंय, जायचं द्यायचंय, मार्क द्यायचे. आणि त्यांनी 15 दिवस काय करावं, पीठ पेरा 15 वाडा. 15 दिवसामध्ये त्या गावातल्या तलाट्याला घ्यायचं, त्या गावातल्या ग्रामसेवकाला घ्यायचं, त्या गावातल्या कृषी सहाय्यकाला घ्यायचं आणि 15 दिवसामध्ये पुण्या शेतकऱ्यांनी काय पेरलंय त्याची नोंद करायची. कसं होईल सांगा बरं, सगळेजण ऐकून सांगा बरं कसं होईल. यार काही हात फित वर आहेत का, काही बरं आहे का नाही, बरं नाही असं काहीतरी म्हणा यार, बरं होईल ना. ऐकला का सोनाने, कार्यक्रम द्यायचा, कार्यक्रम द्यायचा.